सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी खूप छान असा 12 महिने म्हणा की जास्त दिवस टिकणारा पदार्थ करून दाखवते आणि उपवासामध्ये आरामशीर चालेल। एरवी पण तुम्ही कुरकुरे म्हणून तळून खाऊ शकता, त्यातलाच एक पदार्थ आहे। आता बघा, मी 1 वाटी भगर घेतली आहे, 200 ग्रॅम भगर आहे ही, राईट। आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी स्वच्छ धुवून घेते त्याला पूर्णपणे, म्हणजे त्याच्यातलं सगळा मळ बाजूला होईल। आणि त्याच्यानंतर मी कुकरमध्ये आता पाणी टाकलेलं आहे। 1 वाटीला मी त्याच्यात 3 वाटी तिप्पट पाणी घेतलेलं आहे, त्याच वाटीनी। तर बघा, आता मी कुकरमध्ये त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या होऊ देते व्यवस्थित। बटाटे मी बॉईल करून घेतले 400 ग्रॅम, त्याचे सालं काढून थंडगार व्हायला ठेवलेले आहे। आता मी किसणीने बटाटा किसून घेते। त्याचं कारण हे आहे की तुम्ही एरवी हाताने जर मॅश केले तर त्याच्यामध्ये गुठळ्या पकडू शकतात, म्हणून जर किसून घेतलं तर तो प्रकार राहत नाही, म्हणून पूर्णपणे प्लेन होतो आणि छान असा एकसारखा होतो। आता त्याच्यासाठी मी 4 लाल मिरच्या घेतल्या, 1 चमचा जिरं घेतलं, दुसरं काही घेतलेलं नाही। त्याला व्यवस्थित मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे जाडसर असं, आणि मीठ प्रमाणानुसार घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये जे भगर शिजून गेलेलं आहे तर हे मी प्रमाण टाकलेलं आहे। तर भगर शिजलेला आहे, छान असा सॉफ्ट असा झालेला आहे। तर मी याला त्याच्यामध्ये काढून घेते, त्याला पण थोडा गार होऊ दिला, हाताला चटका लागू नये म्हणून। जास्त गार नाही होऊ दिलेला आहे, नाहीतर भगर कडक होतो। आणि जास्त भगर कडक झाला तर त्याला पण तुम्ही असं एखाद्या भांड्यानी असं आधी मळून घेऊ शकता साईडला। तर वाटीनी वगैरे असं वेगळ्या ताटलीत घेऊन त्याला प्लेन करून घ्या आधी, तर तसा तर भगर मऊच राहतो। आता बघा, मी एक चकलीची चकती घेतलेली आहे, साचा वापरते आहे। तुम्ही एखाद्या मिठाच्या दुधाच्या बॅग्स येतात ना, त्याच्यामध्ये भरून त्याचा कॉर्नर कट करून पण करू शकता। आणि हो, तुम्ही म्हणाल की तुम्ही याच्या चकल्या पण करू शकला असता, पण त्याचं कारण आहे की हे झटपट वाळतात, असे लांब असे सरळ केले की लवकर वाळतात, वेळ जास्त घेत नाही, त्याच्यामुळे मी असं टाकलेले आहे। आणि मी 2 अशा जाडसर सीड्स घेतल्या आहेत, ट्रान्सपरंट सीड प्लास्टिकच्या, त्याच्यावर मी केलं बघा, वाळून गेलं आहे 1.5 दिवसात, अगदी छान वाळून गेलेलं आहे। आता मी तोडून पण दाखवते तुम्हाला, बघा किती छान कुरकुरीत असे वाळले अगदी। तर तुम्ही आतमध्ये पंख्याच्या खाली वाळवू शकता आणि एकदम छान वाळून जातं। थोडंसं ऊन येत असेल तुमच्याकडे तर आणखी बेस्टच आहे। तर बघा, छान झालं। आता मी तेल ठेवलं आहे तळायसाठी, तुम्हाला दाखवते किती पटकन तळल्या जातं। बघा, असं छान हलकं फुलका कुरकुऱ्या टाईपच होऊन जातं छान, म्हणून आता बरेच जण साबुदाणा वापरून करतात, पण तुम्ही भगर वापरून करून बघा, खूप छान होतं। आणि भगरीमध्ये कॅल्शियम असतं, म्हणतात की आठवड्यातनं 1 दिवस तरी भगर खायला पाहिजे। तर 100 ग्रॅम भगरीमध्ये 170 प्रमाणात काही कॅल्शियम येतं, तर तुमच्या बॉडीला असं नाही असं काही तर मिळो, आणि उपवासासाठी बेस्ट पदार्थ आहे। तर बघा, तुम्ही नक्की बनवा आणि ही रेसिपी ट्राय करा। मला सांगा कशी वाटली तुम्हाला, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत।